दारावरची बेल 3-4 वेळा वाजली म्हणून किचनमध्ये असलेल्या वसुधाबाई पिठाने भरलेल्या हाताने दार उघडायला धावल्या. दार उघडलं तर दारात दोन्ही हातात 2 पिशव्या घेऊन सर्जेराव उभे होते. वसुधाबाई कपाळावर आट्या पाडत रागात परत किचनमध्ये धावल्या. त्यांच्या मागे सर्जेरावही गेले. एकदा बेल ऐकू येते ना, लहान मुलांसारखं काय उत्साह असतो हो तुम्हाला. दार उघडेपर्यंत बेल वाजवायचा. काल शेजारचे देशमुख म्हणत होते, वहिनी तुमच्या बेलचा आवाज फार होतो, आम्हाला त्रास होतोय त्याचा. वसुधाबाई सर्जेरावांना पाणी देत बोलल्या. ओट्यावर पिशव्या ठेवत सर्जेराव म्हणाले, त्या देशमुखला सांग, आम्ही आमची बेल वाजवतो, तुला काय त्याचं. स्वतः एवढा खोकत असतो टीबी झाल्यासारखा, त्याला आम्ही काय म्हणतो का. तसं वसुधाबाई डोळे मोठे करत बास झाला आता चा सूर ओढला. तेवढ्यात हळूच एका पानाच्या विड्यात बांधलेला अबोलीचा गजरा सर्जेराव वसुधाबाईंच्या डोक्यात माळू लागले. तसं वसुधाबाईंनी त्यांना झटकलं. काय करताय, कोणी येईल ना. सर्जेराव लढीवाळपणे गजरा अजूनच घट्ट करत बोलले, कोण येतंय, अन आलं तर येऊ दे की, काय करतोय मी असं. वसुधाबाई गालात गोड हसल्या आणि त्यांना दूर लोटत बोलल्या, इतकी वर्ष झाली पण तुमच्यातलं लहान मूल काही मोठं होत नाही. वय झालंय आपलं आता मिस्टर जोशी. मग काय झालं. वसुधाबाईंना मध्ये अडवत सामानाच्या मोकळ्या झालेल्या पिशव्यांची घडी करत बोलले, प्रेमाला वय असतं का. तसंही आज काय तो म्हणे प्रपोज डे आहे. तशा वसुधाबाई मागे वळत डोक्याला हात लावत बोलल्या, बस पुरे झालं आता. हे वय आहे का आपलं प्रपोज डे साजरं करायचं. ते दूधवाल्या दादाचं दुधाचं बिल किती दिवसांचं द्यायचं राहिलंय ते बघा आधी. सकाळीच आला होता तो. आणि काय हो, एरवी मी एकादशी कधी आहे असं जरी साधं विचारलं तरी तुम्ही आट्या पाडत म्हणता, विचार तुझ्या पांडुरंगालाच. मग हे बरं लक्षात राहतं हो तुमच्या. सर्जेराव मान हलवत हरल्याची भूमिका घेत हॉलमध्ये येऊन बसले. काही वेळात वसुधाबाईही आल्या. तुम्हाला किती वेळ समजावून सांगायचं मी, जरा बघून घेत जा ना भाजी. ती पालकाची जुडी आतून किती खराब आहे. माझा किती वेळ जातो भाजी निवडायला. ते काय मेले, एक एक भाजीवाले पण फसवतात. अन हल्ली या डोळ्यांनाही काय झाले काय माहिती, सगळं दुसर दिसतंय. असं म्हणून वसुधाबाई दम टाकत चष्म्याची काच पुसत सोफ्यावर बसल्या. सर्जेरावांनी नेहमीप्रमाणे एकदा होकारार्थी मान हलवली आणि परत पेपरमध्ये डोकं घुसवून बसले. खरं तर त्या मुंबईमधल्या 1 BHK घरात ही 2च पाखरं राहायची. संसाराची 32 वर्षे एकत्र काढल्यावर नवरा बायको कमी आणि आई वडीलच झाले होते ते एकमेकांचे. त्या घरात प्रत्येक गोष्टीत दोघांच्या आठवणी साठल्या होत्या. चेहऱ्यावर सुरकुत्या वयानुसार पडत होत्या, पण नातं मात्र अजूनही तेवढंच कोवळं होतं दोघांचं. हल्ली वसुधाबाई जरा जास्त हळव्या झाल्या होत्या मनाने. जरासही बोललेलं लागायचं त्यांच्या मनाला. सर्जेराव अशावेळी फार सांभाळून वागायचे. 30 वर्षांपूर्वी ही 2 मनं एका बंधनात जोडली गेली होती. वसुधाबाई म्हणजे त्या काळात एखाद्या फिल्मी हिरोईनसारख्याच दिसायच्या. गालावर खळी, गोरा वर्ण, सुबक चेहरा, लांब सडक केसांचा घातलेला बुचडा, अंगाने सडसडीत, केसात मोगऱ्याची फुले गुंफलेली, कपाळावर गोंदण, त्याच्या खाली दोन्ही भुवयांच्या मध्ये मोठी गोल टिकली, सोज्वळ सालस रूप. सर्जेराव मात्र उंच पुरे, उजळ अंगानं सडसडीत, तेजस्वी डोळे, डोळ्यावर चष्मा, केसांचा पडता कोंबडा. त्या काळी त्यांनी मॅट्रिक पूर्ण करून कंपनीत कामाला लागले. ते तिथेच चिटकून राहिले शेवटपर्यंत. वसुधाबाई वयात आल्या म्हणजे 17व्या वर्षी लग्न करून त्या सर्जेरावांच्या जीवनात आल्या. त्या काळी मोठी 4 लोक, जे ठरवतील ते योग्य असंच काहीसं वातावरण होतं. साताऱ्याची वसुधा मग मुंबईकर झाली एकदाची. नाही म्हटलं तरी ती बावरली होती. अनोळखी शहरात तशा अबोल असणाऱ्या वसुधाबाई फार समजून वागायच्या. डोक्यावर पदर, घरात माणसांची रेलचेल, सगळं अगदी खेटून असायचं. एकांत तो कसला, अशातही त्यांनी समजून घेतलं. सगळं अलबेल चाललेलं तरी सर्जेरावांना वसुधाबाईंची जरा काळजी वाटायची. मी जर नसलो तर हिचं कसं व्हायचं हा प्रश्न त्यांना सतावायचा. कारण वसुधाबाई सतत घाबऱ्या गुबऱ्या राहायच्या.
जास्त बोलणार नाहीत. जेवढ्याच तेवढं. कुठे बाहेर गेलं तरी सर्जेरावांच्या पाठी. कधी कोणती तक्रार नाही की हट्टही नाही. जे दिलं ते पदरात घेतलं असं त्यांचं होतं. देव भोळ्या नाही, पण श्रद्धा अपार होती देवावर. सर्जेराव याविषयी वसुधाबाईंशी बोलायचे तर त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं. तुम्ही आहेत तोवर मी आहे. जिथे तुम्ही तिथे मी. पण एका प्रसंगानं मात्र सर्जेरावांच्या डोळ्यात चांगलंच अंजन घातलं. त्यावेळी वसुधाबाई भोळ्या नाही तर खमक्याही आहेत. सर्जेरावांच्या कंपनीत एक मोठा घोटाळा झाला होता. त्यांना उघड्या डोळ्यांनी सगळं दिसत होतं, पण काही करू शकले नव्हते. त्यांचा ताण हल्ली घरी पण जाणवायला लागला होता. हरवल्यासारखे राहायचे. जेवणात लक्ष नाही की बोलण्यात. काही विचारलं तर काही नाही. ऑफिसमध्ये कामाचा ताण आहे असं म्हणून वेळ मारून घ्यायचे. त्यांचा अस्वस्थपणा वसुधाबाईंना जाणवत होता. एकदा त्यांनी स्वतःची शपथ देऊन सर्जेरावांना बोलतं केलं. पहिल्यांदा सर्जेराव लहान मुलासारखे ढसाढसा रडले. मनातली घुसमट मोकळी केली. ऑफिसमधला गैरव्यवहार उघडकीस आणला तर माझी नोकरीही जाईल, वरून बदनामी होईल, ही भीती त्यांना सतावत होती. हे सगळं ते बघूही शकत नाहीत आणि काही बोलूही शकत नाहीत, अशी अवस्था त्यांची झालेली. वसुधाबाईंनी त्यांना धीर दिला. त्यांचा हात हातात घेऊन विचारलं, तुमचं मन काय सांगतंय ते तुम्ही करा. तुम्हाला वाटतंय ना की नोकरी जाईल वगैरे, तर त्याची काळजी करू नका. हवं तर मी शिवणकाम सुरू करेन. आपला संसार दोघांचा आहे. मग मीही करेन मदत. 3 टाइम जेवण्याऐवजी 2 टाइम खाऊ. पण तुम्ही असं कुढत राहू नका आतल्या आत. तुम्ही धीराने घ्या. मी आहे तुमच्यासोबत. सर्जेरावांना वाटायचं वसुधाबाईंना फक्त चूल आणि मूल याशिवाय काहीच कळत नाही. पण त्यांचा गैरसमज दूर झाला होता. पुढे सर्जेरावांनी कंपनीच्या मेन बॉडीला पत्रव्यवहार करून घडत असलेला प्रकार कळवला. ऑफिसमध्ये खूप उलथापालथ झाली. सर्जेरावांना नोटीसी आल्या. चौकशी होईपर्यंत घरी बसवलं गेलं. किमान 6 महिने ते घरी होते, पण वसुधाबाईंनी कधी जाणवून दिलं नाही. सर्जेरावांनी प्रयत्नही केला दुसरीकडे नोकरी शोधण्याचा, पण त्यांचा भूतकाळ त्यांना नोकरी देत नव्हता. अशात वसुधाबाईंना दिवस गेले. त्यांनी शिवणकाम सुरू केले. शिलाईसाठी हळूहळू त्यांच्याकडे भरपूर कपडे येऊ लागले. वसुधाबाई थकायच्या, पण दाखवायच्या नाहीत. दिवसभर मशीनवर बसून शिवणकाम करताना त्यांची कंबर भरून यायची. पाय दुखायचे. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यातून मिळणाऱ्या पैशातून सामान भरायचं. उरलेली बचत करायची. सर्जेराव बाकीच्या कामात त्यांना मदत करायचे. अशात वसुधाबाईंना 7व्या महिन्यात गावावरून न्यायला आले. त्यांना आरामाची गरज होती. म्हणून सर्जेरावांनीही सांगितलं, मी बघतो, तू राहा गावी, सगळं नीट होईल. पण वसुधाबाईंनी ठणकावून सांगितलं, मी काही जायचे नाही. 9व्या महिन्यात जाईन. तोवर माझा नवरा आहे माझी काळजी घ्यायला. सर्जेराव निशब्द होते. त्यांना काय बोलावं समजत नव्हतं. पुढे तब्बल 6 महिन्यांनी घोटाळा समोर आला आणि सर्जेरावांना कामावर परत घेतलं. त्यांना प्रमोशन दिलं. तेव्हा देखील अगदी कळवळून रडले ते. अक्षरशः वसुधाबाईंच्या गळ्यात पडून रडू लागले. अगदी आई बनून उभ्या होत्या वसुधाबाई त्यांच्या पाठीशी. पुढे वसुधाबाई गावी आल्या. पहिलं पुत्ररत्न झालं, ज्याचं नाव सुरेश ठेवलं. घरचे पाठी असतानाही त्या काळातही दोघांनीही एकावरच थांबायचा निर्णय घेतला. जरा झाली कुरबूर, पण दोघांचा निर्णय ठाम होता. पुढे सुरेशचं बालपण, शाळा, अभ्यास सगळ्यात कसा काळ निघून गेला दोघांनाही समजलं नाही. एकदा कॉलेजमध्ये असताना सुरेशचा मित्रांसोबत काही वाद झाला. थोडी मारामारीही झाली. प्रकरण घरापर्यंत आलं. हे जेव्हा वसुधाबाईंना समजलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्याला 4 बोट लावली. बापाने आणि मी किती खस्ता खाल्ल्या आहेत त्याच्यासाठी याची उजळणी केली. दिवस सरकत होते. दोघेही थकले होते. पुढे चाळ पडून टोलेजंग इमारत झाली. त्यातच त्यांचा आता 1 BHK फ्लॅट झाला. सुरेशला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं. वसुधाबाई नाही म्हणत होत्या. एकुलता एक, तोही असा लांब जाणार. पण सर्जेरावांनी काळाची गरज आणि मुलाचे भविष्य म्हणून साठवलेली सगळी पुंजी खर्च केली आणि त्याला परदेशी धाडला. पुढे 4 वर्ष तो तिथेच आणि हे दोघे इथे. कधी काळी फोन यायचा एवढंच.
तोही रात्री पररात्री, कारण इकडे दिवस तर तिकडे रात्र, अशातही दोघे जगायची. मुलाचा एक आवाज ऐकण्यासाठी हलकेच डोळे पाणावायचे, पण त्याला कधी भासू दिले नाही. शिक्षण झालं, परत आला, लग्नही अगदी थाटामाटात झालं त्याचं. मनासारखी अगदी गोंडस श्वेता वसुधाबाईंची सून बनून आली. 4-5 महिने सुखात गेले. सगळं चांगलं चाललं होतं. तेवढ्यात सुरेशने USA ला सेटल व्हायचं सांगितलं. श्वेताचं काही नव्हतं, तिला कुठेही चालणार होतं, पण सुरेश हट्टाला पेटला होता. काळानुसार त्याला धावायचं होतं. सर्जेरावांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण त्यानं नाही ऐकलं. तुम्हीही चला तिथेच, असं बोलला तो. पण हे वरवरचं वाटलं त्यांना. वसुधाबाई सुन्न पडल्या होत्या. लहानपणी डोळ्याआड जरी झाले लेकरू तरी जीव कासावीस व्हायचा, पण आता कायमचा दूर जाणार. कसं तोडून टाकू शकतो? शेवटी व्हायचं तेच झालं. सुरेश सेटल झाला परदेशात. त्याला जाऊन आता 2 वर्ष झाली. कधी कधी फोन येतो, तेवढाच काय तो. फक्त महिन्याला पैसे मिळतात न चुकता, एवढं खरं. सर्जेराव त्याला पेन्शन म्हणतात. ज्याच्यासाठी आयुष्य काढलं त्याच्याकडून मिळणारी भरपाई. वसुधाबाईंचा राग अनावर झाला की त्या सर्जेरावांना दोष देतात. त्याला शिक्षणालाच तिकडे धाडलं नसतं तर त्याला तिकडची धूळ लागली नसती, असं म्हणून त्या मोकळ्या होतात. सर्जेराव अशा वेळी शांत राहतात. वसुधाबाई आजारी पडल्या होत्या सुरेश गेल्यावर. त्यावेळी मात्र सर्जेराव मनातून पूर्ण हरले होते. वसुधाबाई म्हणायच्या, मी खूप छळलं ना तुम्हाला आयुष्यभर. आता मी गेले की जगा मनासारखं, जपा स्वतःला. सर्जेराव तेव्हा वसुधाबाईंचा हात हातात घेऊन म्हणाले, जसं तू म्हणायचीस ना तसंच माझंही आहे. तू आहे तोवर मी आहे, आणि असं बरं मी तुला जाऊ देईन. तुझ्या त्या पांडुरंगाला विटेवरच राहायचं नसेल मग. वसुधाबाई हळूहळू सावरल्यात आता. त्यांना जेवढा त्रास झालाय आयुष्यभर त्याची भरपाई म्हणून हल्ली जरा जास्तच लहान होतात सर्जेराव. प्रत्येक क्षणाला वसुधाबाईंना आनंद देता येईल याचा प्रयत्न करतात. वसुधाबाईंना सगळं कळत असतं, पण त्यांनाही ते सुखावणारं वाटतं, आणि सर्जेराव खुश असतात म्हणून त्याही काही बोलत नाहीत. एकमेकांचा आधार घेत ही 2 पाखरं नव्याने आयुष्य जगतायत. हल्ली सर्जेरावांनी नवीनच खूळ घेतलंय डोक्यात. रोज संध्याकाळी गार्डनमध्ये धावत असतात. वसुधाबाई हसत हसत म्हणाल्या एकदा, मिस्टर जोशी, हल्ली गार्डनच्या फेऱ्या वाढल्यात तुमच्या. काय भानगड काय? लगेच सर्जेराव उचलून धरत बोलले, हो तर, आता घरात भावच देईना कुणी, तर म्हटलं चला जरा बाहेर बघू. हो तर, बघा की कुणी, नकटी. मग मी बघते तुमच्याकडे. वसुधाबाई लटक्या रागात म्हणाल्या, हल्ली गॅलरीतलं गुलाब पण रोज नव्याने फुलतं. दिवसाच्या संध्याकाळी हे 2 तरुण जीव एकत्र चहा पिऊन घालवतात. हल्ली साखर जरा कमी, असा पाढा चालू असतो वसुधाबाईंचा. पण सर्जेराव मात्र चालतंय की तेवढं, असं म्हणून वेळ मारून नेतात. जीवनाच्या शेवटी जाणारे हे दोघे काय कटकट करायची रोज, असं कितीसं उरलंय ते आयुष्य, असं म्हणून रोज नव्याने जगतात. शेवट कधी ते कुणालाच माहिती नाही, पण आलेला क्षण आपला, असं म्हणून एकमेकांचा हात हातात घेऊन कोवळं हसतात. वयानुसार सुरकुत्या पडल्यात अंगावर, पण मन मात्र अजून विशीतच आहे ह्या दोघांचं. आयुष्याच्या शेवटकडे जाताना उडू पाहणाऱ्या अशा प्रत्येक पाखरांना दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.